नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट अल्जेब्रा मधील असणारा जो प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे, या 2.5 मधले असणारे जे लास्टचे जे 3 क्वेश्चन जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. अनेक वेळेला हे परीक्षेला तुम्हाला विचारलेले आणि हे जे क्वेश्चन जे आहेत वारंवार प्रॅक्टिस करा. यामधील असणारा एखादा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेला 3 गुणासाठी विचारला जातो आणि त्यामुळे हे प्रश्न नीट समजून घ्या. आता यामधील असणारा जो क्वेश्चन नंबर जो 6 आहे तो अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 हे दोन क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. तर नीट बघून घ्या. तर इथे तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. काय क्वेश्चन आहे? तर सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट फाइंड के इफ इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. अशा स्वरूपाचा असणारा हा क्वेश्चन आहे. तर इथे तुम्हाला काय दिलंय तर सम ऑफ द रूट्स आणि पुढे म्हटलंय डबल दिअर प्रॉडक्ट, म्हणजे त्या असणाऱ्या रूटचा तुम्हाला समापन सांगितलेला आहे आणि त्या असणाऱ्या रूटचा तुम्हाला प्रॉडक्ट पण तुम्हाला सांगितलेला आहे. मग आता ते रूट्स कुठले आहेत? तर सर्वांना माहिती तुम्हाला ते रूट्स आहेत अल्फा आणि बीटा. हे दोन रूट्स आहेत. अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. हे इक्वेशन खाली लिहू. k plus 3 bracket complete equal to 0. Compare with the ax square plus bx plus c equal to 0. हा जनरल फॉर्म आहे. तर हे फर्स्ट टर्म से कंपेयर करा, सेकंड टर्म से कंपेयर करा आणि थर्ड टर्म से कंपेयर करा. जर फर्स्ट टर्म से आपण जर केलं तर ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते के प्लस 3. अशा 3 व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतात ए बी आणि सी च्या. यावरतून आपल्याला काढायचा अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला आहे? अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए इक्वल टू, आता मायनस हा फॉर्म्युला मधला आहे आणि बी ची किंमत सुद्धा मायनस मध्ये आहे. हा मायनस आणि हा मायनस हे दोन्ही मिळून झाले प्लस आणि म्हणून बी ची व्हॅल्यू आली 4k अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 1 ने 4k ला डिवाइड केल्यामुळे तुम्हाला अल्फा प्लस बीटाची किंमत भेटली 4k. त्यानंतर तुम्हाला करायचा अल्फा इंटू बीटा. तर अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे? तर सी बाय ए. सी ची व्हॅल्यू काय आहे? तर के प्लस 3 आणि ए ची व्हॅल्यू आहे 1 ने के प्लस 3 ला डिवाइड केल्यामुळे काय मिळालं तर के प्लस 3 तुम्हाला मिळाला. अशा प्रकारे आपल्याला अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपण जर क्वेश्चन जर वाचला तर इथे काय सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल दिअर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय अट दिलेली आहे तर त्या असणाऱ्या दोन्ही मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा यांची बेरीज त्या मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. त्या दोन मुळांची बेरीज त्या दोन मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. आता अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळालेला आहे तो आपण त्याच्या जागेवरती टाकू म्हणजे काय येईल 4k इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा आपल्याला माहिती आहे तो आहे के प्लस 3. तो आहे के प्लस 3. 4k इक्वल टू 2 ने ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय जर केलं तर 2k प्लस 2 ने जर 3 ला मल्टिप्लाय केलं तर 6. हा 2k इथे प्लस आहे, हे दोघे लाईट टर्म आहेत आणि त्यामुळे 2k हा 4k कडे येईल. हा 2k प्लस आहे इकडे आल्यानंतर तो होईल मायनस मीन्स
4k मायनस 2k इक्वल टू 6. 4k मधून 2k गेला, 2k शिल्लक राहिला इक्वल टू 6. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे 2 इथे मल्टिप्लाय आहे, 2 पलीकडे गेल्यावर होईल, तर k इक्वल टू 6/2 3 मीन्स k इक्वल टू 3. अशा प्रकारे तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळाली. आता या असणाऱ्या सेकंड एक्झाम्पल मध्ये इथे तुम्हाला अशा स्वरूपाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय, परंतु ते थोडंसं वेगळ्या फॉर्म मध्ये दिलंय. त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म मध्ये तुम्हाला करून घ्यावं लागेल. तर हा जो kx आहे, या kx ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. आता kx ने जर या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळेल आपल्याला, तर k x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, kx ने x ला मल्टिप्लाय केल्यामुळे kx स्क्वेअर आला. त्यानंतर इथे मायनस आहे, प्लस आहे, प्लस इंटू मायनस, आणि थर्ड टर्म आहे तुमचा x इक्वल टू 0. अशा प्रकारचं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलंय फाइंड k, k ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. मग त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, ती म्हणजे काय, तर फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर रिअल आणि इक्वल केव्हा असतं, तर जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू ही 0 असते, त्यावेळेला तुम्हाला k ची व्हॅल्यू जी असते, त्यावेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे रिअल आणि इक्वल असतं. आता डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर अगोदर आपल्याला डेल्टा काढणं खूप गरजेचं आहे. आता डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे, तर डेल्टाचा फॉर्म्युला तुम्हाला डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. याचा अर्थ आपल्याला बी हवा आहे, ए हवा आहे आणि सी हवा आहे. मग आता एबीसी आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन वर आपल्याला कसे काढता येतील, तर त्यासाठी आपल्याला त्याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करावं लागेल. चला आपण त्याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करून घेऊ. हा डेल्टाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कम्पेअर विथ जनरल फॉर्म ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हा तुमचा जनरल फॉर्म आहे. फर्स्ट टर्मची कम्पेअर होईल, सेकंड टर्मची कम्पेअर होईल, थर्ड टर्मची कम्पेअर होईल. तर ए एक्स स्क्वेअर इथे के आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली के, ए इक्वल टू के. बी एक्स हा सेकंड टर्मची कम्पेअर होईल, एक्स एक्स सेम आहे, मीन्स बी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे आपण ए बी आणि सी या तिघांच्या व्हॅल्यूज आपण काढल्या. आता इथे रिअल आणि इक्वल दिल्यामुळे आता इथे डेल्टा संबंध आहे, आणि म्हणून त्याला डेल्टा 4ac, डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बट तुम्हाला काय सांगितलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, आपण पूर्णच लिहूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, therefore डेल्टाची व्हॅल्यू काय आहे तुमची 0. जर रूट जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रिअल आणि इक्वल जर असतील तर डेल्टाची व्हॅल्यू असते 0. तर डेल्टाच्या जागेवर डेल्टाची व्हॅल्यू टाकूया, बीच्या जागेवर बी ची व्हॅल्यू टाकू, एच्या जागेवर ए ची, सीच्या जागेवर सी ची. चला therefore डेल्टाच्या जागेवर जर व्हॅल्यू टाकली 0 इक्वल टू बीच्या जागेवर बी ची व्हॅल्यू, पण इथे बी स्क्वेअर आहे, म्हणून इन ब्रॅकेट 2k ब्रॅकेट स्क्वेअर
0 इक्वल टू -2 चा स्क्वेअर 4 के चा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा 6 4 जा 24 के. तर काय भेटलं तुम्हाला 4k स्क्वेअर मायनस 24k अशा स्वरूपाचं इक्वेशन तुम्हाला मिळालं. therefore हा -24k इथे तुम्हाला मायनस दिसतोय, तो जर राईट साईडला जर आला तर तो काय सॉरी लेफ्ट साईडला जर आला तर तो प्लस. आपल्याला के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यामुळे हा जो के आहे हा के इथे मल्टिप्लाय तुम्हाला दिसतोय, इकडे जर गेला तर तो डिवाइड होईल, इकडे काय शिल्लक राहील 24 इक्वल therefore 24 इक्वल टू आता के स्क्वेअरचा अर्थ काय, के स्क्वेअर मीन्स के इंटू के. तर याच्यातला एक के आणि एक के हा कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं म्हणून हा 4 आपल्याला नकोय. 4 केला मल्टिप्लाय इथे 4 जर इकडे जर आला तर तो डिवाइड होईल, तर के इक्वल टू आपल्याला भेटतो 6. अशा प्रकारे तुम्हाला 2.4 अल्जेब्रा मधील असणार जे क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचं जे लेसन आहे त्यामधला जो 2.5 हा जो एक्झरसाइज जो आहे यामधील असणारा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे, आणि क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे तिन्ही असणारे जे क्वेश्चन जे आहेत नीट समजून घ्या, त्याला वारंवार प्रॅक्टिस करा. हे परीक्षेला येणारे असणारे क्वेश्चन्स आहेत आणि चांगल्या गुणासाठी येतात, म्हणजे कमीत कमी 3 गुणासाठी तुम्हाला विचारले जातात, आणि त्यामुळे या असणाऱ्या एक्झाम्पलची चांगली तयारी करा. काय अडचण असेल तर नक्की विचारा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.